दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम् शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। जय जय रघुवीर समर्थ। भगवान श्री रामचंद्रांना वंदन करते, जगद्गुरु श्रीमद आदि शंकराचार्यांना वंदन करते, आपले सद्गुरु परमपूज्य डॉक्टर काका, आपल्या आचार्य परमपूज्य मंदाताईंना वंदन करते, आपणा सर्व श्रोत्यांना विनम्र अभिवादन करते। आत्माराम या ग्रंथातील पहिल्या समासाच्या चौथ्या ओवीचा आज आपण विचार करणार आहोत। ओवी अशी आहे, जे शब्दास आकळेना, जे शब्दे वीण सहसा कळेना, कळले ऐसेही घडेना जये स्वरूपी। ओवीचा अर्थ आहे, जे शब्दांनी किंवा शब्दांना ज्याचं आकलन होत नाही, परंतु शब्दांशिवाय देखील ज्याचं आकलन होत नाही, आणि जे मला कळलं असं ज्याच्याबद्दल बोलता येत नाही, असं जे ते माझं स्वरूप म्हणजे आत्मस्वरूप आहे, असा या ओवीचा अर्थ आहे। आत्माराम ग्रंथामध्ये एकूण 5 समास आहेत। समर्थ संप्रदायाची त्रिसूत्री, याच्यामध्ये दासबोध, मनाचे श्लोक आणि आत्माराम हे 3 प्रमुख ग्रंथ मानले जातात। त्यातला आत्माराम हा तत्वज्ञान प्रचूर असा ग्रंथ आहे। दुपारी जेवणामध्ये पोट भरून जिलेबी आणि मठ्ठा खायचा आणि त्याच्यानंतर आत्मारामाच्या निर्गुण तत्वाच्या ओवीचा विचार करायचा। याला आपण एक मणिकांचन योग म्हणूया। असं आहे की जिलेबी मठ्ठा खाऊन पोट भरतो, परंतु पोट कितीही भरलं तरी मन भरत नाही, आणि मन भरण्यासाठी आत्मारामाचा अभ्यास करावा लागतो। म्हणून ओवीचा आपण या विचार करूया, जे शब्दास आकळेना, शब्दे वीण सहसा कळेना। कळणं, ज्ञान होणं, जाणणं आणि समजून घेणं ही मनुष्याची एक मूलभूत प्रेरणा आहे, बेसिक इन्स्टिंक्ट। मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याच्या 3 प्रकारच्या मूलभूत प्रेरणा असतात, असं आपलं शास्त्र म्हणतं। एक आहे अस्तित्वाची प्रेरणा, दुसरी आहे ज्ञानाची प्रेरणा, तिसरी आहे सुखाची प्रेरणा। प्रत्येक मनुष्याला असं वाटतं, मी असावं, जगावं आणि टिकावं, मी नसावं असं कुणाला वाटत नाही। मी नुसतं असून चालत नाही, तर मला ज्ञान व्हावं, कळावं आणि समजावं, आणि नुसतं ज्ञान होऊनही चालत नाही, तर मी सुखी असावं, मला बरं वाटावं। या सगळ्या मनुष्यांच्या मूलभूत प्रेरणा आहेत। त्यातला या ओवीमध्ये जो मुख्य विचार आहे तो मनुष्याच्या ज्ञानाच्या प्रेरणेचा विचार आहे। प्रत्येक मनुष्याला मी काहीतरी समजून घ्यावं, कळून घ्यावं, जाणावं असं वाटत असतं, आणि व्यवहारामध्ये आपण जाणून घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या प्रकारांनी वेगवेगळे प्रयत्न करतो, अनेक प्रकारचं ज्ञान संपादन करतो, अनेक पद्धतीने संपादन करतो। या ओवीचा आवाका समजून घेण्याच्या आधी व्यवहारामध्ये जे आपले प्रयत्न चालतात ते कशा पद्धतीचे आहेत याचा थोडासा विचार करूया, की व्यवहारामध्ये आपण जाणून घेण्याचा, समजण्याचा, कळून घेण्याचा प्रयत्न करतो। या जाणण्याच्या प्रक्रियेचं वेगवेगळ्या वैज्ञानिकांनी आणि तत्वज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारे वर्णन केलेलं आहे। त्याच्यातली एक पद्धत आहे, जसं मी म्हटलं की वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्याच्यापैकी एक पद्धत आहे, त्याला म्हणतात ब्लूम्स टॅक्सॉनॉमी। ब्लूम नावाचा एक
मानसशास्त्रज्ञ होता जो काही वर्षांपूर्वी अमेरिकेमध्ये होऊन गेला. त्याची ब्लूम्स टॅक्सॉनॉमी, त्याच्यामध्ये त्यांनी जाणून घेण्याची आपली जी व्यवहारातली प्रक्रिया असते ती एका पिरॅमिडच्या माध्यमातून मांडली आहे. पिरॅमिड सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये खालच्या स्तरावर जो सगळ्यात खालचा स्तर असतो तो सगळ्यात मोठा असतो, व्यापक, आणि जो जो आपण शिखराकडे जाऊ तो निमुळता होत जातो. त्याच्यामध्ये माणूस कशा प्रकारे जाणून घेतो, समजावून घेतो हे सांगताना तो ब्लूम म्हणतो की सगळ्यात पहिली पायरी किंवा सगळ्यात पहिला प्राथमिक स्तर जाणण्याचा आहे पाठांतर करणं किंवा स्मरण, लक्षात ठेवणं. स्मरण, पाठांतर, रिमेंबरिंग असं त्यांनी म्हटलं आहे. त्याच्यावरचा थोडासा स्तर आहे समजून घेणं. त्याच्यावरचा थोडासा स्तर आहे उपयोगात आणणं, अप्लाय करणं. त्याच्या अजून वरचा स्तर आहे विश्लेषण करणं. त्याच्याही पेक्षा वरचा स्तर आहे मूल्यमापन करणं. आणि सगळ्यात वरती त्यांनी म्हटलं आहे की निर्मिती करणं. अशा पद्धतीने, आणि हा पिरॅमिड स्ट्रक्चर आहे याचा अर्थ काय की बहुतांश लोक जे जाणण्याचा प्रयत्न करतात त्याच्यातले अधिकतम लोक हे खालच्या स्तरावर असतात, म्हणजे ते केवळ भूकंपट्टी करतात, पाठ करतात. रिमेंबरिंग, आपण एखादं उदाहरण बघू म्हणजे लक्षात येईल. आपण सगळ्यांनी लहानपणी सायकल चालवली, सायकल चालवायला शिकलो आपण. ही जी प्रक्रिया असते, थोडंसं उदाहरण बघूया की बहुतांश लोक आधी चित्र बघतात, पाठांतर करतात की या वाहनाला सायकल म्हणतात, याला हँडल म्हणतात, याला पेडल म्हणतात, याला ब्रेक म्हणतात वगैरे. असं आपण चित्र बघतो, पाठ करतो, हे अवयव आहे समजून घेतो. अवयव आहे हे आधी फक्त पाठ करतो. मग थोडे जे वरच्या स्तरावरती गेल्यावर आपण समजून घेतो. काय समजून घेतो की थोडं त्याच्या मागचं शास्त्र, की पेडल अशा पद्धतीने मारलं की सायकल पुढे जाते, ब्रेक लावला की ती थांबते. ही सगळी जी थेअरी आहे कोणी त्याच्या मागचं फिजिक्स समजावून घेतो. त्याच्यापेक्षा अजून थोडंसं वरती गेलं, आता बघा हा जो पिरॅमिड हा निमुळता होत जातो, म्हणजे वरच्या स्तरावर विचार करणाऱ्यांची संख्या जगामध्ये कमी होते. प्राथमिक स्तरावर विचार करणारे जे लोक आहेत ते बहुतांश असतात, पण जो जो वरच्या स्तरावर जाऊ तो लोकांची संख्या कमी होते. सो आधी भूकंपट्टी करायची, मग समजून घ्यायचं. आपण समजून घेतलं सायकलचं शास्त्र, मग त्याच्या वरचा स्तर आहे उपयोग करायचा. काही थोडेफार लोक प्रत्यक्ष सायकलवर बसून ते सायकल चालवायचा प्रयत्न करतात. धडपड होते, किती वेळेस खरचटले, किती वेळेस जखमा झालेल्या आहेत. मग हळूहळू उपयोग करायला शिकतो, सायकल चालवायला शिकतो. त्याच्यानंतर अजून वरचा स्तर आहे ॲनालिसिस, म्हणजे विश्लेषण करणं. पडल्यावर बरेच लोक झटकतात, विसरूनही जातात आणि आपलं आपलं जीवन चालू ठेवतात. पण काही थोडेफार लोक आहेत ते विचार करतात की मी का बरं पडलो, माझा काहीतरी बॅलन्स चुकला असेल, ब्रेक लावताना काहीतरी कमी जास्त झालं असेल. विचार करतात, ॲनालिसिस करतात. त्याच्याही वरचे जे लोक आहेत त्याला इव्हॅल्युएशन, मूल्यमापन म्हटलेलं आहे, की मूल्यमापन करतात. आणि मूल्यमापन करताना तो अजून वरच्या स्तरावरचा विचार आहे की ठीक आहे, मला आता सायकल चालवता येते, मी पडत नाही, या साध्या कॉलनीच्या आजूबाजूला मला चालवता येते. पण अजून मला जर टेकडीवर जायचं असेल तर मी कशा पद्धतीने सायकल चालवू? त्याच्यासाठी मला ही सायकल पुरेशी आहे का मला अजून जास्त मोठ्या पॉवरची सायकल लागेल? अशा प्रकारे मूल्यमापन करतात. आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात जो वरचा स्तर आहे तो निर्मितीचा स्तर आहे, की असे क्वचित काही लोक असतात की एवढं सगळं ॲनालिसिस म्हणजे विश्लेषण, मूल्यमापन करून शेवटी निर्मिती करतात की आहे ती सायकल माझी गरजा पुरवणार नाही, आता मी एक नवीन सायकलचं मॉडेल तयार करतो. आणि अशा पद्धतीने एवढ्या स्तरावर जाऊन विचार करणारी जी बुद्धी असते ती फार विरळ असते व्यवहारामध्ये सुद्धा. आपल्याला ज्यांनी फोन निर्माण केला त्याचं नाव लक्षात राहतं का फोनचे सगळे जे भाग आहेत त्याचं पाठांतर करून लेक्चर देणारे लोक लक्षात राहतात? निर्मिती करणारे लोक लक्षात राहतात. आता एवढा जो सगळा पसारा आहे व्यवहारातला, लक्षात ठेवणं, विश्लेषण करणं, मूल्यमापन करणं, निर्मिती केलेली लिहून ठेवणं, हा जो सगळा व्यवहारातला पसारा आहे, मग तो अगदी प्राथमिक स्तरावरचा असेल किंवा सर्वोच्च स्तरावरचा असेल, या सगळ्या पसाऱ्यासाठी, या सगळ्या प्रकारच्या ज्ञान आदान प्रदान करण्यासाठी मनुष्याला शब्दांची आवश्यकता आहे. काय म्हटलं?
सगळ्या प्रकारचं ज्ञान, मग ते प्राथमिक स्तरावरचं असेल अथवा सर्वोच्च स्तरावरचं असेल, ते आदान प्रदान करण्यासाठी मनुष्याला शब्दांची आवश्यकता आहे, भाषेची आवश्यकता आहे, वाणीची आवश्यकता आहे. मग एवढं सगळं आपण व्यवहारामध्ये खटपट केली जरी तरी इथे आत्मारामामध्ये आल्यावरती आपल्याला समर्थ काय म्हणतात की जे शब्दास आकळेना परी शब्दे वीण सहसा कळेना, जेच ज्या तत्वाचं शब्दांना आकलन होत नाही. परमार्थाच्या मार्गात आल्यावरती आपली जी सगळी घसरगुंडी सुरू होते, आपली जी विकेट पडते, ती कशामुळे? कारण की वर्षानुवर्ष आपले संस्कार झालेले की जास्तीत जास्त शब्दांच्या माध्यमातून आपण ज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बोलायचं, ऐकायचं, वाचायचं आणि लिहायचं. आणि आता इथे आल्यावरती आपल्याला समर्थ म्हणतात, हा ग्रंथ म्हणतो की जे शब्दास आकळेना. असं का म्हटलं आहे याचा आधी विचार करू की शब्दांना या तत्वाचं आकलन का होत नाही आणि कोणत्या तत्वाचा विचार चालू आहे? जे स्वरूपी म्हणजे स्वरूप, माझं स्वतःचं रूप. काय म्हटलं मी? माझं स्वतःचं रूप म्हणजे स्वरूप. रूप वेगळं आणि स्वरूप वेगळं. रूप ते जे लोकांना दिसतं आणि स्वरूप ते जे लोकांना दिसत नाही, पण ते माझं मूळ स्वरूप आहे असं शास्त्र मला सांगतं. इतकी वर्ष माझ्या आयुष्याची गेली, पण या 5 फुटाच्या देहाला मी आपलं म्हणलं, तो म्हणजे मी आहे असा विचार करून मी माझी 50-70 वर्ष आयुष्याची घालवली किंवा वापरली. आणि आता समर्थ म्हणतात की ज्या देहाला मी समजून हा सगळा प्रपंच केला तो म्हणजे मी नाही. मग खरा मी कोण आहे? जो शब्दास आकळेना. आणि इथून आपल्या परमार्थाच्या अभ्यासाची सुरुवात होते की माझं स्वरूप का शब्दांच्या प्रांतामध्ये येणं शक्य नाही याचा थोडासा विचार करूया. आज सकाळी आपल्याला आदरणीय ज्योत्स्नाताई म्हणाल्या होत्या की शेवटच्या प्रवचनात त्रास द्यायला परवानगी असते श्रोत्यांना. तर थोडा त्रास देऊन घेऊ आपण आता स्वतःला की जे शब्दास आकळेना असं म्हटलेलं आहे त्याच्यासाठी एक श्रुती वचनाचा आधार घेऊ. केनोपनिषदातली एक श्रुती आहे, त्याच्यामध्ये न तत्र चक्षुः गच्छति न तत्र वाक् गच्छति, म्हणजे त्या स्वरूपापर्यंत आपली दृष्टी पोचत नाही आणि वाणी देखील पोचत नाही. त्या श्रुतीवरती भगवान शंकराचार्यांनी एक सुंदर भाष्य लिहिलेलं आहे. त्यातले काही मुद्दे घेऊ आणि आपण थोडासा याचा विचार करूया की शब्दांनी हे वर्णन करणं का शक्य नाही. भगवान शंकराचार्य हे सांगताना आधी वाणीची व्याख्या करतात की वाणी म्हणजे उच्चारला जाणारा शब्द. काय म्हटलं आहे? जिलेब्या का चहा काय काम करते? वाणी म्हणजे उच्चारला जाणारा शब्द. केवळ जीभ म्हणजे वाणी नाही, जिभेची हालचाल म्हणजे वाणी नाही. वाणी म्हणजे उच्चारला जाणारा शब्द असं त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं आहे. पुढे भगवान शंकराचार्य म्हणतात की कुठलाही शब्द उच्चारला की तत्क्षणी ती वाणी अभिधेयापर्यंत पोचते. काय म्हटलंय? अभिधेय म्हणजे काय? काय म्हटलं? त्रास देणारे. त्रास देणारे. थोडासा अभिधेय शब्दाचा असं आहे की अधूनमधून थोडेसे शास्त्रीय शब्द वापरावे लागतात. नाही तर लोक म्हणतात काय आम्ही एवढी मेहनत करून गेलो पण त्यांनी काही नवीन सांगितलंच नाही आम्हाला, सगळं जे माहिती होतं तेच सांगितलं. अभिधेय शब्दाचा अर्थ आहे विषय. अभिधेय शब्दाचा अर्थ आहे निर्दिष्ट केलं गेलेलं, निर्देश केलं गेलेलं. निर्देश करणं म्हणजे खूण करणं. आपण व्यवहारामध्ये खूण करून एखाद्या तत्वाविषयी, एखाद्या व्यक्ती किंवा वस्तूविषयी बोलतो किंवा बोलू शकतो खूण करून, बोट दाखवून, निर्देश करून. वाणीने जेव्हा आपण शब्द उच्चारतो तत्क्षणी आपण कुठेतरी निर्देश करतो. ज्या वस्तूचं कुठलंही जे अर्थपूर्ण नाव आहे त्याचा आपण जेव्हा शब्द उच्चारतो तेव्हा प्रत्यक्ष ती वस्तू जरी समोर नसेल, उदाहरणार्थ मी आत्ता म्हटलं BMW, तर आपल्या डोळ्यासमोर काय येईल? मी आत्ता म्हटलं आयफोन, तर आपल्या डोळ्यासमोर काय येईल? BMW म्हटल्यावर फोन येईल का? आयफोन म्हटल्यावर कार येईल का? नाही. कुठलाही अर्थपूर्ण शब्द जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा प्रत्यक्ष वस्तू जरी समोर नसेल तरी त्या शब्दापर्यंत, तरी त्या वस्तूपर्यंत आपला शब्द जातो, आपली वाणी जाते, आपली वृत्ती जाते त्या अभिधेयापर्यंत.
आणि त्याचं ज्ञान आपल्याला करून देते. वस्तू जरी समोर नसेल तरी आपण थोड्या सोप्या भाषेत समजावून घ्यायचा प्रयत्न करू की शब्द उच्चारल्या क्षणी एखादी वस्तू जिला आकार आहे, रूप आहे, आणि नियम असा आहे की ज्याला रूप आहे त्याला नाम देखील आहे, आणि त्या नामाचं जेव्हा आपण उच्चारण करतो तेव्हा त्या आकाराचं किंवा त्या वस्तूचं आपल्याला ज्ञान होतं. मग आता असं हे जे माझं स्वरूप आहे त्या स्वरूपाला अशा प्रकारे वाणी निर्देश करू शकत नाही. का करू शकत नाही? कारण की असा कुठलाही शब्द नाही तो उच्चारल्यावर त्या तत्वाकडे आपल्याला ज्या शब्दाच्या माध्यमातून निर्देश करता येईल. लक्षात येत आहे का सगळ्यांच्या? असा कुठलाही शब्द नाही. बरं, असा कुठला शब्द का बरं नाही? पुढचा प्रश्न आहे. कारण की ज्या तत्वाकडे आपल्याला निर्देश करायचा आहे, ज्याला आपल्याला जाणून घ्यायचं आहे, त्याला मुळात आकारच नाही. ते निरवयव आहे, निराकार आहे, अरूप आहे, असं हे जे तत्व. बरं, अवयव काही काही आकार असे असतात की आपल्याला आपल्या डोळ्यांनी दिसत नाही, स्थूल आकार असतात, पण याच्याशिवाय काही सूक्ष्म आकार आहेत का मायक्रोस्कोपनी तरी दिसतात. ॲटम, मॉलिक्यूल वगैरे प्रकार आहेत. आपल्या वैज्ञानिकांना कुठल्या ना कुठल्या यंत्राच्या माध्यमातून ते दिसले आहेत. परंतु कुठलाही ॲटम, मॉलिक्यूल, प्रोटॉन त्याच्यात कुठलाही अवयव नाही, सूक्ष्म किंवा स्थूल आकार नाही, असं ते तत्व आहे. आकार नाही म्हणून त्याला नाम नाही, नाम नाही म्हणून शब्द नाही, म्हणून कुठलाही शब्द उच्चारून आपल्याला त्या तत्वाचं ज्ञान होणं शक्य नाही. हे पहिलं कारण आहे. काय म्हणतात? जे शब्दाचं, का शब्दाचं याचं आकलन होत नाही हे समजून घेणं चालू आहे. शब्दास याचं आकलन का होत नाही हे समजावून सांगताना भगवान शंकराचार्य खूप मोठी कारणमीमांसा आहे. आपल्याला जर सदिच्छा झाली आणि आपलं पूर्व सुकृत जागृत झालं तर अवश्य केनोपनिषद उघडून वाचावं. आणि केनोपनिषदाच्या बरोबर जी भगवान शंकराचार्यांची त्याच्यावर लिहिलेली टीका आहे ती अवश्य कधीतरी एकदा वाचावी. प्रत्येक वेळेस अशा प्रकारची टीका वाचताना, शंकर भाष्य वाचताना एक प्रकारचा अभिमान आपल्याला आपल्या संस्कृतीबद्दल वाटतो की इतके विचारवंत बुद्धिमान पूर्वज आपल्याला आपल्या संस्कृतीने दिलेले आहेत. भगवान शंकराचार्यांनी दुसरं कारण दिलेलं आहे की वाणी किंवा शब्द त्या स्वरूपाला प्रकाशित का करू शकत नाही. प्रकाशन करणे या शब्दाचा अर्थ शास्त्रीय भाषा आहे, त्याला म्हणतात ज्ञान करणं. व वाणीच्या आणि शब्दाच्या माध्यमातून स्वरूपाचं ज्ञान का होत नाही. त्याचं दुसरं कारण देताना भगवान शंकराचार्य एक दृष्टांत वापरतात आणि दृष्टांत आहे अग्नीचा. भगवान म्हणतात यथा अग्निर्दाहकः प्रकाशकः च. काय म्हणतात? अग्नीचे गुणधर्म सांगतात. यथा अग्निः दाहकः प्रकाशकः च अपि सन् नहि आत्मानं प्रकाशयति दहति वा तद्वत्. किती सुंदर कारण आहे बघा की अग्नीचे दोन गुणधर्म आहेत. एक तो आहे दाहक आणि दुसरा तो आहे प्रकाशक. अग्नी दोन कामं करतो. एक तो जाळण्याचं काम करतो आणि एक तो प्रकाश देण्याचं काम करतो. आता इथे आचार्य म्हणतात की अग्नी जेव्हा जाळतो तेव्हा तो कोणाला जाळतो? तो एखाद्या दुसऱ्या वस्तूला जाळतो. थंडीचे दिवस आहेत, असा विचार करूया आपण की रात्री लाईट गेलेले आहेत, सगळ्यांना आपल्याला थंडी वाजते खूप, म्हणून बाहेर शेकोटी पेटवली. बाहेर चंद्र नाही, चांदण्या नाही, तारे नाहीत, स्ट्रीट लाईट नाही, कुठलाच लाईट नाही. आपण छान छोटीशी शेकोटी पेटवली आहे. त्याच्या बाजूला आयफोन घेऊन उभा आहे आणि चुकून तो आयफोन अग्नीमध्ये पडला. कल्पना कराल काय हरकत आहे? असं एक काल असं झालं की साड्या आणि साड्यांवर प्रेम करणाऱ्या लोकांवर खूप घणाघाती प्रहार झाले. आता आयफोनवर प्रेम करणाऱ्यांचं आपण थोडंसं काय, शेवटी आसक्ती ही आसक्ती आहे, मग ती साडीमध्ये असो का आयफोनमध्ये असो. आता आयफोन त्या अग्नीमध्ये पडला, काय होईल? अग्नी त्याला जाळतो. आचार्यांनी म्हटलंय की अग्नी हा दुसऱ्या वस्तूला जाळू शकतो पण अग्नी स्वतःला जाळू शकत नाही. काय म्हटलंय? अग्नी हा दुसऱ्या वस्तूला जाळू शकतो पण अग्नी स्वतःला जाळू शकत नाही. हा पहिला भाग.
आणि अग्नी हा दुसऱ्या वस्तूचं ज्ञान करून किंवा प्रकाशन करून देऊ शकतो, पण अग्नीचं प्रकाशन करण्यासाठी दुसऱ्या कुठल्याही प्रकाशाची गरज नाही. सगळ्यांना लक्षात येतंय? इथे एखादी वस्तू आहे हे कळण्यासाठी अग्नी पाहिजे, त्याचा प्रकाश पाहिजे, पण अग्नी आहे हे कळण्यासाठी दुसऱ्या कुठल्याही प्रकाशाची गरज नाही. त्यामुळे व्यवहाराच्या दृष्टीने अग्नी स्वयंप्रकाश आहे, असे आचार्यांचे कारण मीमांसा चालू आहे. तद्वत म्हणजे आत्ताशी दृष्टांत संपला आणि याच्या पुढे सिद्धांत सुरू होतो. तशाच पद्धतीने आपलं जे स्वरूप आहे, तशाच पद्धतीने आपलं हे जे स्वरूप आहे ते वाणी, आणि आता हे ते वाणी किंवा शब्द हे जे माध्यम आहे हे केवळ एक सिम्बॉलिक आहे. पूर्ण श्रुतीचा जर आपण अभ्यास केला तर लक्षात येईल की केवळ वाणी नाही तर श्रोत्र, वाणी, चक्षु म्हणजे आपले डोळे, कान, नाक, त्वचा, मन यापैकी कुठल्याही बाहेरच्या किंवा आतल्या इंद्रियांनी या आत्म्याचं प्रकाशन होत नाही, म्हणजेच या आत्म्याचं आपल्या स्वतःच्या स्वरूपाचं आपल्याला ज्ञान होत नाही. का होत नाही? कारण की वाणीला बोलण्यासाठी जे चैतन्य लागतं ते चैतन्य हा परमात्मा देतो. काय म्हटलं? वाणीला बोलण्यासाठी जो चैतन्याचा आधार लागतो, जे अधिष्ठान लागतं, ते चैतन्य हा परमात्मा देतो. त्या चैतन्याच्या अधिष्ठानावरती ती वाणी कार्य करते, अशी शास्त्रीय भाषा आहे. त्या चैतन्याच्या अधिष्ठानावरती वाणी कार्य करते, परंतु वाणी त्या चैतन्याचं ज्ञान करून देऊ शकत नाही. ज्याप्रमाणे अग्नी स्वतःला जाळू शकत नाही त्याप्रमाणे. आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक थोडासा मध्ये काय म्हणूया, मुद्दाम काही गॅप्स ठेवणार आहे लोकांनी होमवर्क करावं म्हणून. शिवगडला येताना आपण काही होमवर्क दिला होता, गृहपाठ. किती लोकांनी केलाय? आहे थोडेफार हात, म्हणजे बऱ्याच लोकांनी केलेला नाही असं सुद्धा त्याचा अर्थ होतो. वाणी जेव्हा बोलते, आता आपण मग तुम्ही म्हणाल की वाणी जर स्वरूपाबद्दल बोलू शकत नाही तर आपण कालपासून काय करतोय इथे आल्यावर, असा एक प्रश्न पडणं साहजिक आहे. आपण कोणाचं वर्णन करतोय? आता या सगळ्यांच्या मध्ये एक जीव नावाची संकल्पना आहे, ती गृहपाठ म्हणून ठेवलेली आहे. ती त्या 6 प्रवचनांच्या मधून सगळ्यांनी अभ्यास करावा अशी अपेक्षा आहे. बोलणारा जो तो आहे जीव, त्याला म्हणतात जीव चैतन्य. जेव्हा आपण आत्मतत्वाबद्दल बोलतो, स्वरूपाबद्दल बोलतो, तेव्हा नेमकं काय होतं? बोलणारा जीव त्या आत्मस्वरूपाबद्दल, आपल्या स्वतःच्या स्वरूपाबद्दल बोलतो, वाणीच्या माध्यमातून बोलतो, पण जो बोलणारा जीव आहे आणि जी बोलणारी वाणी आहे ते दोन्हीही मिथ्या आहेत, माईक आहेत. आणि जीवाला आणि वाणीला चैतन्य पुरवणारं जे मूळ तत्व आहे त्याला म्हणतात आत्मा, त्याला म्हणतात परमात्मा, त्याचं अधिष्ठान आहे. एका हद्दीपर्यंत जीव त्या आत्म्याबद्दल बोलू शकतो, एका हद्दीपर्यंत त्याचं वर्णन करू शकतो. पुढच्या चरणामध्ये आपण त्याचा अधिक विचार करू. त्यामुळे शाब्दिक ज्ञान जीव वाणीच्या माध्यमातून करतो, पण प्रत्यक्ष त्या चैतन्याचा तो मी आहे असा अनुभव वाणी घेऊ शकत नाही किंवा वाणीच्या माध्यमातून येऊ शकत नाही. म्हणून म्हटलेलं आहे की जे शब्दास आकळे ना. परत जिलबी काम करते असं दिसतंय मला. जागे आहेत का सगळे? जे शब्दास आकळे ना, आपण 2 कारणं बघितली की पहिलं कारण आहे की आत्मा नावाचं तत्व त्याला रूप नाही, आकार नाही, अवयव नाही, म्हणून त्याच्याबद्दल शब्दाने वर्णन करता येत नाही. दुसरं आपण कारण बघितलं की वाणीला बोलण्यासाठी जे चैतन्य लागतं ते चैतन्य आत्मस्वरूपाकडून मिळतं, परंतु वाणी त्या चैतन्याचा अनुभव आणून देऊ शकत नाही. वर्णन एका हद्दीपर्यंत करू शकते, पण त्या चैतन्याचा अनुभव वाणी आणून देऊ शकत नाही. हे दुसरं कारण आहे. तिसरं अजून एक कारण बघूया, जे शब्दास आकळेना. का बरं शब्दांना कळत नाही? कारण की शब्दाच्या माध्यमातून काय काय वर्णन करणं शक्य आहे. याचे एकूण शब्दाच्या 5 वृत्ती आपल्या शास्त्राने सांगितलेल्या आहेत. थोडे शास्त्रीय शब्द सोडून देऊ, पण 5 वेगवेगळे आयाम आहेत आपल्या व्यावहारिक जीवनातले, ज्याचं वर्णन शब्दांच्या माध्यमातून करता येणं शक्य आहे. ते 5 आयाम असे आहेत: जाती, गुण, क्रिया, संज्ञा आणि संबंध. समजावून घेऊया की या सगळ्यांचं वर्णन, जे जे या 5 कॅटेगरीज मध्ये बसतं, त्या सगळ्यांचं वर्णन शब्दांनी करता येणं शक्य आहे. परंतु माझं स्वरूप या 5ही कॅटेगरीज मध्ये बसत नाही,
म्हणून माझ्या स्वरूपाचं वर्णन शब्दांनी करता येत नाही, असं हे आर्ग्युमेंट आहे. त्याच्यासाठी एक सुंदर शब्द वापरला आहे मांडुक्य उपनिषदामध्ये. त्या शब्दाला म्हणतात अव्यपदेश्य. काय म्हणतात? हे लक्षात ठेवायचे शब्द. असं आहे की वारंवार जेव्हा आपण श्रवण करतो तेव्हा कधीतरी एकदा जाऊन उपनिषद उघडण्याची बुद्धी होते आणि मग हे पुढच्या सगळ्या गोष्टी आपल्याला हळूहळू उलगडू लागतात. अव्यपदेश्य हे आपल्या स्वरूपाचं वर्णन उपनिषदांच्या मध्ये केलंय. अव्यपदेश्य म्हणजे शब्दांच्या माध्यमातून जे इथे समर्थांनी आपल्याला मराठीत सांगितले तेच मूळ उपनिषदांच्या मध्ये अव्यपदेश्य या शब्दाने सांगितलेलं आहे. शब्दांच्या आपण 5 कोणत्या वृत्ती बघितल्या? गुण, क्रिया, संज्ञा आणि संबंध. बाहेर फिरायला गेलो संध्याकाळी किंवा सकाळी, इथे एक पार्किंग लॉट आहे, तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारची वाहनं पार्क केलेली आहेत. ही वाहनं पार्क करत असताना आणि माझी मैत्रीण आणि आम्ही चालतोय, तर मी तिला म्हणलं की आमची पण गाडी नवीन घेतली आहे बरं का, इथेच पार्क केली. बरं तुझी कोणती गाडी आहे, तिने मला प्रश्न विचारला. तर मी म्हणते की ते बघ, ती जी कार आहे ना ती माझी कार आहे. आता तिथे 50-100 कार्स लावलेल्या आहेत. काही कार आहे, काही बस आहे, टेम्पो आहे, ट्रक आहे, SUV आहे वगैरे. ती जी कार आहे ना ती माझी कार आहे. आता आपण निर्देश करतोय, बोलतोय, शब्दांच्या माध्यमातून हा ज्ञानाचा व्यवहार चालू आहे. कार ही एक जात आहे. काय म्हटलं? म्हणजे कुठली जात? ज्याच्यावरून आपले राजकारणी भांडतात ती जात नाही. कुठल्याही समान वस्तूंचा समूह हा परमार्थाच्या दृष्टीने एक जात आहे. कार ही एक जात आहे, झाड ही एक जात आहे, फूल ही एक जात आहे वगैरे. तर मी म्हणते की ती जी कार आहे ती माझी आहे. जेव्हा मी कार म्हणते त्या क्षणी त्या मैदानावर असलेली झाड, फूल, पान, SUV, ट्रक या सगळ्यांना मी बाजूला सारलं आणि केवळ कार्सचा जो समूह आहे त्याच्याकडे मी निर्देश केला. मग ती म्हणते अगं तिथे तर 20-25 कार लावल्यात, त्यातली तुझी कार कोणती? मग मी म्हणते की ती जी लाल रंगाची कार आहे ना ती माझी कार आहे. आता जातीच्या नंतर काय? गुण. लाल हा आहे रंग आणि मी त्या 25 कारच्या मध्ये म्हणते की लाल रंगाची जी कार आहे ती माझी कार आहे. मग आता पंचायत झाली की तिथे 5 कार्सचा रंग लाल आहे. मग ती मला म्हणते की अगं 5 कार्सचा रंग लाल आहे, तुझी नेमकी कुठली कार आहे नवीन जी आहे? मी म्हणते की आत्ता ते जे रिव्हर्स घेत आहेत ना, मागे येत आहेत, ती जी रिव्हर्स घेणारी कार आहे ती माझी आहे. आता काय झाली क्रिया की 5 पार्ट आहेत, त्याच्यापैकी मागे येणारी कार आहे ती माझी कार आहे. शब्दांच्या माध्यमातून ज्ञान कसं वर्धन होतं ह्याची ही प्रक्रिया आहे. मग रिव्हर्स घेता घेता मी म्हणते की तिथे जो बसला आहे ना तो ड्रायव्हर. आता असं आहे की कार चालवणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? बोलणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? ऐकणाऱ्यांना आपण काय म्हणतो? जे श्रोते ऐकता ऐकता झोपतात त्यांना काय म्हणतो? अशी काही संज्ञा अस्तित्वात नाही. म्हणजे जागेत की नाही सगळे फक्त चेक करते. असं आहे की संज्ञा हा जो प्रकार आहे की कुठली तरी क्रिया करण्याच्या संदर्भात किंवा आपण एखादी पदवी देतो, जो तपासतो तो डॉक्टर वगैरे, तर अशी संज्ञा वापरली जाते. कार चालवतो तो ड्रायव्हर आहे आणि त्याच्या शेवटी मी म्हणते की तो जो चालवतोय ना ड्रायव्हिंग करणारा तो माझा मुलगा आहे. म्हणजे आता एवढे सगळे लोक, बरेच वेगवेगळे लोक कार ड्राईव्ह करू शकतात, पण मी इथे संबंधाचा वापर केला आणि कशाकडे तरी निर्देश केला. त्या समोरच्या व्यक्तीला, माझ्या मैत्रिणीला ज्ञान करून दिलं. त्यामुळे ज्ञान एखाद्या वस्तूचं करून देण्यासाठी जाती, गुण, क्रिया, संज्ञा आणि संबंध असणं आवश्यक आहे त्या वस्तूमध्ये, त्या घटनेमध्ये कुठेतरी. परंतु माझं जे मूळ स्वरूप आहे, ज्याला चैतन्य म्हणतात, ज्याला सच्चित आनंद म्हणतात, तिथे जात नाही, तिथे गुण नाही, क्रिया नाही, संज्ञा नाही, संबंध नाही. तुम्ही म्हणाल कशावरून नाही? हे काही व्यक्तिगत विचार इथे सांगणं चालू नाहीये, पर्सनल थॉट, ओपिनियन ही चर्चा इथे चालू नाही. आपल्या उपनिषदांच्या मध्ये वर्णन आहे की आत्मा एकमेवाद्वितीय आहे. एकम एवम अद्वितीयम. त्याच्यामध्ये द्वैत भेद असा दुसरा नाहीच. जात जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या जातीमध्ये 2 येतात की नाही? 2 जाती येतात किंवा जातीमध्ये 2 वेगवेगळे घटक येतात, परंतु हा एकमेवाद्वितीय असल्यामुळे तिथे जात नाही. निर्गुण असल्यामुळे तिथे गुण नाही.
अपाद पाणी म्हणजे याच्यामध्ये कर्मेंद्रिय नसल्यामुळे इथे क्रिया नाही, संज्ञा देण्यासाठी त्याला कुठलाही आकार नाही आणि संबंध प्रस्थापित करण्यासाठी तिथे द्वैत नाही किंवा भेद नाही. म्हणून जे शब्दास आकळेना, शेवटी आपली गाडी कुठे आली की जे शब्दांना आकळत नाही. या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये, आपल्या चित्तामध्ये अतिशय स्पष्ट क्रिस्टल क्लिअर असण्याची आवश्यकता आहे. कारण की जेव्हा आपण अभ्यासाला बसतो किंवा ध्यानाला बसतो, जर बसलो तर, जपाला बसलो, जर बसलो तर, अभ्यासाला, तर मग आपण नेमका कशाचा अभ्यास करतोय आणि कुठल्या माध्यमातून त्याचा अनुभव येण्याची शक्यता आहे याची अत्यंत क्लॅरिटी आपल्या डोक्यामध्ये, आपल्या चित्तामध्ये असणं आवश्यक आहे. त्यामुळे शब्दांचा हा जो संपूर्ण प्रांत आहे तो अत्यंत मर्यादित प्रांत आहे. शब्दारण्यम महाजालम चित्त भ्रमण कारणम असं काय म्हटले भगवान शंकराचार्यांनी की फार शब्द, ज्याला खरंच या आत्मतत्वाचा अनुभव घ्यायचा आहे त्याने शब्दाच्या अरण्यामध्ये स्वतःला अडकवून घेऊ नये. म्हणजे भारंवार ढिगानी अनेक सगळ्या ग्रंथांचा अभ्यास करत बसू नये, त्याच्याने अनुभव येणार नाही. जे शब्दास आकळेना, शब्दांच्या माध्यमातून या स्वरूपाचा अनुभव येणार नाही. पहिला भाग झाला. पुढे समर्थ म्हणतात, आता कसं आहे, शब्दास आकळेना इथपर्यंत आपल्याला कळलं, समजलं, आपण कन्व्हिन्सही झालो. मग आता पुढे लगेच म्हणतात की जे शब्दे वीण सहसा कळेना, म्हणजे घोड्यावरती बसू देत नाही, पायी चालू देत नाही. आता नेमका माणसाने प्रवास कसा करायचा. आत्ता तुम्ही म्हणले की शब्दाच्या जंजाळात अडकू नका, आणि आत्ता तुम्ही म्हणताय की शब्दे वीण सहसा कळेना. मग असं काय आहे की जे शब्दांच्या माध्यमातून कळतं आणि असं काय आहे की जे शब्दांच्या माध्यमातून जाणता येत नाही, याची सुद्धा आपल्याला क्लॅरिटी हवी. वेदांत शास्त्रामध्ये दोन शब्द आहेत, एकाला म्हणतात परोक्ष ज्ञान, एकाला म्हणतात अपरोक्ष ज्ञान. परोक्ष शब्दाचा अर्थ आहे अप्रत्यक्ष किंवा इनडायरेक्ट किंवा शाब्दिक ज्ञान किंवा थेरॉटिकल नॉलेज, आणि अपरोक्ष शब्दाचा अर्थ आहे प्रत्यक्ष ज्ञान, डायरेक्ट नॉलेज किंवा अनुभवाचं ज्ञान. लक्षात आलंय की रिपीट करायचंय? लक्षात आलंय सगळ्यांच्या? रिपीट करायचंय. परोक्ष ज्ञान म्हणजे अप्रत्यक्ष, अपरोक्ष ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष. उदाहरण बघितलं की आपल्या लक्षात येईल की काय, कशाला परोक्ष म्हणतात, कशाला अपरोक्ष म्हणतात. एक मुलगा 12-14 वर्षाचा, त्या मुलाच्या आई वडिलांना वांगी अजिबात आवडत नव्हती. काय म्हटलं? कोणाला? त्या मुलाच्या आई वडिलांना वांगी अजिबात आवडत नव्हती. मग त्या मुलाचा जन्म झाल्यापासून 14 वर्षापर्यंत त्यांच्या घरात कधी वांग आलंच नाही, कारण की आईला आवडत नाही. पिकी इटर्स असतात काही काही, म्हणून आपण मुलांना नावं ठेवतो खरं, पण जे मुलं पिकी इटर्स असतात त्यांचे तपासून बघावं आपण. तर त्या आई वडिलांनी कधी घरात वांग आणलं नाही, हॉटेलमध्ये गेले तर कधी वांग ऑर्डर केलं नाही, कधी वांग्याच्या रेसिपीज नाही, चर्चा नाही, काहीच नाही. त्या मुलाने जन्मापासून 14 वर्षाचा होईस्तोवर कधी वांग बघितलंच नाही. मग एक दिवस कधीतरी शिवगडला आला, अभ्यास वर्गाच्या आदल्या दिवशी त्यांनी बघितलं की 10 किलो वांग्यांचं पोतं स्वयंपाकघरात चालू आहे. नवीन काहीतरी दिसलं. मग त्यांनी विचारलं तिथे की काय हो, हे काय दिसते इथे? ते म्हणे अरे याला वांग म्हणतात. म्हणतो वांग म्हणजे काय असतं? अरे ही भाजी तुला माहिती नाही? नाही माहिती नाही. मग ती सुज्ञ जाणकार व्यक्ती असते, सगळं वांग्याचं पूर्ण समजावून सांगते की वेगवेगळ्या प्रकारची वांगी असतात, जांभळी असतात, हिरवी असतात, लहान असतात, भरताची असतात, भाजी होते, भरीत होतं, वगैरे वगैरे. मग आदल्या दिवशीपासून दुसऱ्या दिवशीपर्यंत वांगी पुराण चाललं, आणि मग दुसऱ्या दिवशी तोपर्यंत हे जे वांगी पुराण चालू होतं तोपर्यंत त्याला काय म्हणतात? परोक्ष ज्ञान. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तो जेवायला बसला दुपारी आणि पानात वांग्याची भाजी पडली आणि ते वांग तोंडात घातलं, ती चव त्याला ज्या दिवशी कळली त्याला काय म्हणतात वांग्याचं? अपरोक्ष ज्ञान. सगळ्यांच्या लक्षात आलं? शाब्दिक चर्चा जोपर्यंत आहे त्याला म्हणतात परोक्ष ज्ञान, आणि अनुभव जेव्हा येतो, चव जेव्हा चाखतो, काल आपण काय म्हटलं होतं? रसो वै सहा, चव चाखणं महत्वाचं आहे. ती चव आपण ज्या दिवशी चाखतो त्याला म्हणतात अपरोक्ष ज्ञान. हे जसं वांग्याचं आहे,
तसं आत्मतत्वाचं आत्ता हे जे काय चालू आहे त्याला काय म्हणतात? परोक्ष ज्ञान. मग आत्म्याची चव चाखायची असेल तर काय करायचं? अनुभव घ्यायचा. मग आता इथे जेव्हा समर्थ सांगतात की जे शब्दास आकळेना, जे शब्दे वीण सहसा कळेना, शब्दांच्या माध्यमातून आपला हा जो काही व्यवहार चालू आहे तो परोक्ष ज्ञानाचा व्यवहार चालू आहे. वेदांत शास्त्राचे अनेकानेक ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत. अनेकानेक संतांनी त्याचे मराठीमध्ये आपल्याला समजतील अशा सोप्या भाषेमध्ये. आता अव्यपदेश्य म्हटलं असतं तर आपल्यापैकी किती जणांना कळलं असतं? समर्थांनाही माहिती होतं म्हणून त्यांनी मराठीत लिहून ठेवलं की जे शब्दास आकळेना. हे आपल्याला कळतं, हे समर्थांना माहिती आहे. म्हणून आपण अतिशय भाग्यवंत आहोत की महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झाला. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. अशा आपल्या अनेक संतांनी, महात्म्यांनी या आत्मतत्वाची गोडी स्वतः प्रत्यक्ष चाखली आणि जी गोडी त्यांनी चाखली ती वेगवेगळ्या दृष्टांताच्या, ग्रंथाच्या, ओव्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे आपल्यासाठी आपल्यासमोर या ग्रंथाच्या माध्यमातून ठेवलेली आहे. या ग्रंथांचं जेव्हा आपण या शब्दांचं वाचन करतो तेव्हा आपल्याला एक दोन गोष्टी, आत्मा कसा आहे हे देखील कळतं आणि आत्मा कसा नाही हे देखील कळतं. आत्मा कसा आहे एक उदाहरणादाखल बघू. समर्थांनी आत्माराम या ग्रंथामध्येच त्याचं वर्णन केलेलं आहे. आत्मा कसा आहे? जे सकळा परीस मोठे, जेथे हे सकळही आटे, अकस्मात एकसरा तुटे, मूळ मायेचे. पुढची ओवी सोडून देऊ, फक्त पहिलं चरण घेऊ. जे सकळा परीस मोठे, शब्दांनी वर्णन चालू आहे. कशाचं वर्णन चालू आहे? म्हणजे कोणाचं? म्हणजे कोणाचं? माझं वर्णन चालू आहे. आपल्याला स्वतःबद्दल बोलायची ना खूप हौस असते. मग स्वतःबद्दल बोलायची हौस ही आपली जनरली देहाशी निगडीत असते. मग ही हौस थोडीशी चॅनलाइज केली आणि स्वतःचा देह, मन, बुद्धी, प्रपंच याच्याबद्दल न बोलता जे आपलं स्वरूप आहे, हा मी आहे, हे कुठलं तरी माझा हा देह वेगळा, ते स्वरूप तिथे कुठेतरी वेगळं असं नाही, हे माझं वर्णन चालू आहे. जे सकळा परीस मोठे, जे सगळ्यांपेक्षा मोठं आहे, हे समजावून घेणं का आवश्यक आहे? कारण की एक थोडंसं स्वतःचं परीक्षण करू. आपल्या सगळ्यांना मोठं होण्याची हौस आहे. कुठल्या ना कुठल्या माध्यमात, कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात आपण प्रगती करावी असं सगळ्यांना वाटतं की नाही? साधं लहान मुलाला विचारलं, का रे तू मोठं झाल्यावर कोण होणार? जरा सुज्ञ, थोडा मोठा, अगदी लहान मुलाचं नाही म्हणत, एक 6वी 7वी 8वीतल्या मुलाला विचारलं तर तो कुठल्या तरी की मी काय सचिन तेंडुलकर होणार, मी अंबानी होणार, मी बिल गेट्स होणार वगैरे अशी मोठी मोठी नावं घेतो. तो असं नाही म्हणत की मी आमच्या इथल्या कुठल्या तरी त्या कारकुनासारखा होईल वगैरे असं म्हणत नाही. आता कारकुनाचा जॉब काही कमी महत्वाचा आहे असा त्याचा अर्थ नाही, परंतु जनरली जे समाजामध्ये आदर्श आहेत ते मोठ्या पदावरती विराजमान असलेल्या व्यक्तीचे प्रत्येक क्षेत्रामध्ये आदर्श आहे. मग असं आपल्याला मोठं व्हावंसं वाटतं. ही जी आपल्या ज्ञानाच्या कक्षा आपल्याला रुंद व्हाव्यात असं वाटतं. अधिकाधिक गोष्टी जाणून घ्याव्यात, समजून घ्याव्यात असं वाटतं. हे जे आपलं क्रेविंग आहे हे कुठपर्यंत चालणार? मी अधिक जाणावं, मी अधिक समजून घ्यावं, मी अधिक मोठं व्हावं, हे क्रेविंग आपलं कुठपर्यंत चालणार? असं आहे की ही भटकंती आपली तोपर्यंत संपणार नाही जोपर्यंत सगळ्यात मोठं तत्व मी आहे हा मला प्रत्यक्ष अनुभव येणार नाही. म्हणून जेव्हा आत्मारामामध्ये आपण वाचतो की जे सकळा परीस मोठे तो मी आहे, ते माझं स्वरूप आहे, हे जाणून घ्यावं. तो मी आहे. बरं मग मी कसा नाही ते देखील समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे. जे चळे ना ढळे, जे अग्नीमध्ये न जळे, जे जळे परी निराळे, उदकी बुडेना. गीतेमध्ये तेच सांगितलंय, आत्मारामामध्ये तेच सांगितलंय. हे का बरं आपण विचार करतोय? कारण की आपल्याला असं वाटतं की अहो माझा गीतेचा अभ्यास करून झाला, आता मी कशाचा अभ्यास करू? गीतेमध्ये जर अक्लेद्य, अधाह्य, अशोष्य जर कळलं असेल तर आत्मारामामध्ये ओवी वाचून तेच कळणार आहे. आणि आत्मारामामधून जर ते कळलं असेल शाब्दिक स्तरावर तर गीतेमधून सुद्धा तेच कळणार आहे. त्यामुळे शब्दज्ञानाचा एकदा आपला पसारा अभ्यास करून संपला की फार ग्रंथ वाचनाच्या भानगडीत पडू नये. इथे काय सांगणं चालू आहे की जे कधीही पाण्यामध्ये बुडलं जरी तरी जे ओलं होत नाही
ते माझं स्वरूप आहे, तो मी आहे. मग पाण्यामध्ये बुडल्यावर ओलं काय होतं? अग्नीमध्ये पडल्यावरती काय जळतं? असं आहे, अग्नीमध्ये आयफोन पडतो पण आपलं मन जळतं, त्याचं काय? थोडस अग्नीमध्ये पडल्यावरतीही सुद्धा जे जळत नाही, पाण्यामध्ये पडल्यावरतीही सुद्धा जे ओलं होत नाही, ते माझं स्वरूप आहे, तो मी आहे. त्यामुळे असं आहे की पूर्वीच्या काळी सती वगैरे जाण्याची प्रथा होती. अशा काही घोर प्रथा आता राहिलेल्या नाही. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कधी क्वचित असा एखादा प्रसंग येतो की स्वयंपाक करता करता हात भासतो, कधी कधी खूप जास्त गरम उकळतं पाणी अंगावर पडतं आणि इतकी लाही लाही होते, आपण इतके हैराण होतो, बापरे ओलं झालं, बापरे असं. तर एवढ्या सगळ्या आपल्या ज्या अत्यंत स्ट्रॉंग रिॲक्शन्स आहेत, अत्यंत प्रतिक्रिया आपल्या, त्या सगळ्या प्रतिक्रिया हळूहळू हळूहळू सौम्य करत आणाव्या. ज्या क्षणी पोळतं त्या क्षणी आठवावं की जे पोळलं ते शरीर आहे, ते म्हणजे मी नाही. जे पोळलं जात नाही तो मी आहे, असा किमान विचार कृत्रिमपणे जरी केला एका सेकंदासाठी, तरी एका सेकंदासाठी का होईना पण त्या वेदनेपासून आपलं विचाराने अंतर निर्माण होतं. आणि हे विचाराने रोज जर आपण अंतर निर्माण करत गेलो की विकार देहाला आहेत, पोळणारा देह आहे, जळणारा देह आहे, ओला होणारा देह आहे, थंडी वाजणारा सुद्धा देह आहे, हे सगळं ज्याला होतं तो मी नाही, असा रोज आर्टिफिशियल का होईना पण 1-5-10 क्षण तरी विचार करून बघायचा. हे जेव्हा आपण वारंवार वारंवार करतो, हे सगळे विचार शब्दांच्या माध्यमातून चालतात. हे समजावून सांगणं शब्दाच्या माध्यमातून चालू आहे, हे समजून घेणं शब्दाच्या माध्यमातून चालू आहे. पण प्रत्यक्ष अनुभव घेण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, असं आपल्याला श्रुतीने म्हटलेलं आहे की ही जी वाणी आहे, हे जे शब्द आहे, हे जे सगळ्या शब्दांचं अरण्य आहे, ते आपल्याला उंबरठ्यापर्यंत घेऊन जातं आत्मानुभवाच्या. असं आपण एक कृत्रिमपणे विचार करूया की आत्मा नावाचं तत्व एखाद्या खोलीमध्ये बंद आहे आणि आपल्याला त्या खोलीपर्यंत जायचं आहे, तर त्या उंबरठ्यापर्यंत आपल्याला शब्द घेऊन जाते. पण अनुभवाच्या क्षणी जेव्हा आपण दार उघडतो आणि आतमध्ये स्टेप इन करतो, तेव्हा त्या वाणीला आणि सगळ्या शब्दांना बाहेर ठेवावं लागतं उंबरठ्याच्या. आपल्या आचार्य, मला असं वाटतं परमपूज्य मंदाताईंनी हा दिलेला दृष्टांत आहे की मंदिरापर्यंत जाण्यासाठी चप्पल पायात असणं आवश्यक आहे, परंतु मंदिरापर्यंत गेल्यावर आतमध्ये जाताना ती चप्पल बाहेर काढल्याशिवाय मंदिरात प्रवेश मिळत नाही. तसे शब्द आहेत की शेवटच्या क्षणापर्यंत त्याचा उपयोग होतो, पण अनुभवाच्या क्षणी वाणी निवृत्त झाली पाहिजे, चक्षु निवृत्त झाले पाहिजे, कान निवृत्त झाले पाहिजे, मन निवृत्त झालं पाहिजे, बुद्धी निवृत्त झाली पाहिजे. स्थूल आणि सूक्ष्म देहाचा पूर्ण निराश विचारांनी, ध्यान प्रक्रियेमध्ये, नामजपामध्ये झाल्याशिवाय आत्मानुभव येत नाही. हे एक इथे सांगणं या ओवीच्या माध्यमातून आपल्याला चालू आहे. जे शब्दास आकळेना, शब्दे वीण सहसा कळेना. आत्म्याचं वर्णन आपण समजून घेत राहिलो आणि हळूहळू ते जर अप्लाय करत राहिलो, असे आत्मानुभव येणं ही काही पोरखेळ नाही. इथे बसून किती चर्चा केली तरी काय तो असा एका दिवसात 2-4 महिने 6 महिने ध्यान करून जप करून आत्मानुभव येणार नाही. परंतु थोडा थोडा फरक, थोडा थोडा विचार, थोडं थोडं ऍप्लिकेशन रोज करत जावं आणि रोज त्या अनुभूतीच्या जवळ खसखशीच्या दाणा एवढा जरी आपल्याला प्रवास करता आला, तेवढी जरी प्रगती करता आली, तेवढं जरी पुढे जाता आलं, तरी हळूहळू हळूहळू तो जो शेवटी सगुण परमात्मा आहे, तो त्या निर्गुण परमात्म्यापर्यंत घेऊन जायला आपल्याला मदत करतो, हे लक्षात ठेवायचं नेहमी. जे शब्दास आकळेना, जे शब्दे वीण सहसा कळेना. आणि आता सगळ्यात पुढे समर्थ म्हणतात की कळले ऐसे ही घडेना जये स्वरूपी. एवढी खटपट केली आम्ही, शिवगडला आलो अभ्यास वर्गासाठी, सगळं घरचं सोडून आलो आणि आता इथे आल्यावर तुम्ही म्हणता की तो आत्मा कळला, असं होतच नाही, मग आपण कशासाठी एवढं केलं, टाइम वेस्ट केला तुम्ही आमचा सगळा. कळले ऐसेही घडेना, कितीही खटपट केली, ध्यान केलं, जप केला, तरी मला आत्मा कळला, मला माझं स्वरूप कळलं, मला राम कळला, मला कृष्ण कळला, असं कधीही होणार नाही. कळले ऐसेही घडेना जये स्वरूपी.
आता असं का म्हटलं आहे याचा परत थोडासा अजून विचार करू. व्यवहारामध्ये जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट कळते, एखाद्या गोष्टीचं जेव्हा ज्ञान होतं, त्याच्यामध्ये नेहमी त्रिपुटी असते. काय असते? त्रिपुटी. त्या त्रिपुटीमध्ये 3 घटक असतात. एकाला म्हणतात ज्ञाता, एकाला म्हणतात ज्ञेय आणि तिसरी आहे ज्ञान होण्याची प्रक्रिया. ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून जनरली असते, पण ज्ञानेंद्रिय सोडून इतरही प्रमाणांच्या माध्यमातून हे ज्ञान होऊ शकतं. ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान होण्याची प्रक्रिया. व्यवहारामध्ये आपल्याला ज्या ज्या गोष्टींचं ज्ञान होतं, त्याच्यामध्ये ज्ञान झाल्याच्या नंतर सुद्धा ते ज्ञेय त्या ज्ञानापेक्षा वेगळं असतं आणि विभिन्न राहतं. व्यवहारामध्ये ज्ञान होताना मी जेव्हा म्हणते की मला हा फोन कळला, आयफोन नाहीये बरं का, साधा फोन आहे, मला हा फोन कळला असं मी जेव्हा म्हणते, तेव्हा कळल्याच्या नंतर सुद्धा फोन वेगळा, मी वेगळी, आणि ती जी काय मला डोळ्याच्या माध्यमातून कळला, हाताने स्पर्श करून कळला, ही एक प्रक्रिया आहे. त्यामुळे मला कळलेला जो मी आहे तो सांगायला शिल्लक राहतो की मला फोन कळला. परंतु आत्मानुभवाच्या मध्ये असं का सांगता येत नाही? कारण की ज्याला अनुभव आला तो ते सांगण्यासाठी वेगळेपणाने त्या क्षणी शिल्लक राहत नाही. काय म्हटलं? मग कुठे जातो? हे समजून घेण्यासाठी सगळ्यात सोपी प्रक्रिया आहे ती म्हणजे आपली रात्रीची गाढ झोपेची प्रक्रिया. मला गाढ झोप लागली आहे असं जो म्हणतो त्याला गाढ झोप लागलेली नाही. बरोबर आहे की नाही? मला गाढ झोप लागली आहे, आणि ज्याला गाढ झोप लागली आहे तो त्याच्याबद्दल बोलू शकत नाही. किती वेळ बोलू शकत नाही? उठल्यावर तो काय, त्याला उठल्यावरती जर त्याला म्हणलं की प्रूव्ह कर मला तुला गाढ झोप लागली होती ते, तर मला गाढ झोप लागली असं काय प्रूफ आहे? दुसऱ्याला कळो का न कळो, माझं मला कळतं की मी गाढ झोपले होते. बाबा तू म्हण की तू जागीच होती, तुझ्या म्हणण्याने काही फरक पडत नाही, मला माहितीये मी गाढ झोपली होते. त्यामुळे दुसरा व्यक्ती म्हणाला तू झोपली होती का स्वप्नात होती का गाढ झोपली, या दुसऱ्या व्यक्तीच्या सर्टिफिकेट देण्याने माझ्या गाढ झोपेच्या अनुभवामध्ये काहीही फरक पडत नाही. ज्याला गाढ झोप लागली आहे तो सर्टिफिकेट घेण्यासाठी दुसरीकडे जात नाही. तसं ज्याला आत्मानुभव आला आहे तो मला आत्मानुभव आला असं कधीही म्हणत नाही, किंवा त्याचं सर्टिफिकेट घेण्यासाठी कुठेही जात नाही. ते प्रूव्ह करायला सुद्धा जात नाही दुसऱ्यांच्याकडे, कारण की आपला अनुभव जो आतला आहे तो ज्याला आलेला असतो त्याला तो कळतो. एका हद्दीपर्यंत तो शब्दांच्या माध्यमातून सांगता येतो. आपल्या सगळ्या संत महात्म्यांनी एका हद्दीपर्यंत तो वर्णन केलेला आहे, आणि त्याच्या बळावरतीच आपला हा सगळा व्यवहार चालू आहे. कळले ऐसे ही घडेना जये स्वरूपी याचा विचार चालू आहे, आणि याचा अजून थोडासा विचार करूया, वेगळ्या पद्धतीने विचार करूया. एक विचार आपण असा केला की आत्मानुभव आला किंवा मला आत्मा कळला हे का म्हणता येत नाही, कारण की ज्या क्षणी अनुभव येतो त्या क्षणी सांगणारा वेगळेपणाने शिल्लक राहत नाही, हे पहिलं कारण आहे. असे परमार्थामध्ये मूळ संकल्पना आहेत फार थोड्या, पण त्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या दृष्टांताच्या मदतीने वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला समजावून घ्यावे लागतात, वरचेवर समजावून घ्यावे लागतात. भगवान शंकराचार्यांनी त्यांच्या केनोपनिषदाच्या श्रुतीच्या त्याच श्रुतीच्या भाष्यामध्ये अजून एका वेगळ्या पद्धतीने मांडणी केलेली आहे. वेगळी श्रुती आहे, त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे की विदितात अन्यहा अविदितात अधि, असं मोठी श्रुती आहे, त्याच्यातलं हे एक चरण आहे. विदितात अन्यहा अविदितात अधि. विदित शब्दाचा अर्थ आहे जे मला कळतं. विदित शब्दाचा अर्थ आहे जे मला कळतं. आता कशा पद्धतीने कळतं? जे जे दृश्य आहे, जे जे इंद्रिय गोचर आहे, जे मला मनाच्या बुद्धीच्या कुठल्या तरी माध्यमातून कळतं, त्या सगळ्या प्रकारच्या गोष्टींना अथवा ज्ञानाला विदित असं म्हणतात. मूळ श्रुतीमध्ये असं म्हटलेलं आहे की विदितात अन्यहा, म्हणजे जे जे मला कळतं त्या सगळ्यांच्या पेक्षा आत्मा वेगळा आहे, त्या त्या सगळ्यांच्या पेक्षा माझं स्वरूप वेगळं आहे. आता काय म्हटलंय? थोडीशी घोटाळ्यात टाकणारी भाषा आहे. जे जे मला कळतं त्याच्यापेक्षा मी वेगळा आहे किंवा आत्मा वेगळा आहे असं म्हटलेलं आहे. विदितात अन्यहा.
आता हे जे विदित आहे त्याचं एक्सप्लेनेशन देताना भगवान शंकराचार्यांनी 3 शब्द वापरले. कस्यचित, किंचित आणि क्वचित. कोणते 3 शब्द वापरले? कस्यचित, किंचित आणि क्वचित. आता एखादी गोष्ट आहे जी मला कळली नाही असं असू शकतं, किंवा मला कळली असं असू शकतं पण ती दुसऱ्याला कळत नाही, किंवा एखादी गोष्ट दुसऱ्याला कळते पण मला कळत नाही. जगामध्ये सगळ्या गोष्टी सगळ्यांना कळतात असं नाही. मग विदितमध्ये नेमकी कशा कशाची व्याप्ती आहे? तर भगवान शंकराचार्य म्हणतात की कोणतीही गोष्ट केव्हाही कधीही कोणालाही जर कळली असेल, कोणतीही गोष्ट कोणालाही कधीही केव्हाही कितीही प्रमाणात जर कळली असेल तर त्याला विदित असं म्हणतात. इथिओपिया नावाचा देश आहे किंवा लिथुआनिया नावाचा एक देश आहे. मला इतके वर्ष त्याच्याबद्दल काही माहितीच नव्हती. एवढ्या प्रमाणात भूगोलाचा अभ्यास कधी केला नव्हता. मग कुठेतरी मॅपमध्ये फीडमध्ये आलं तेव्हा कळलं की लिथुआनिया नावाचा एक देश आहे, इथिओपिया नावाचा एक देश आहे. आता इतकी वर्ष मला इथिओपिया माहिती नव्हता, तरी तो जगाच्या पाठीवर पृथ्वीवरती होता आणि जगातल्या काही लोकांना इथिओपियाचं ज्ञान होतं, जरी मला नव्हतं तरी. मग अशा ज्या सगळ्या जगातल्या सगळ्या व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती आहेत ज्याचं केव्हा ना केव्हा, कधी ना कधी, कोणाला ना कोणाला, कुठल्या ना कुठल्या प्रमाणात ज्ञान झालं आहे, त्या सगळ्या व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थितींना विदित असं म्हणतात. आणि त्या सगळ्यांच्या पेक्षा आत्मा वेगळा आहे असं आपली श्रुती म्हणते. मूळ विचार काय चालू आहे की कळले ऐसेही घडेना जये स्वरूपी. पहिले 2 चरण काय अभ्यास केला? जे शब्दासं, जे शब्दे विण, कळले ऐसेही घडेना जये स्वरूपी. याचा विचार आपला चालू आहे. थोडंसं जागे आहेत की नाही चेक करण्यासाठी प्रश्न विचारावे लागतात अजून. तर जे विदित आहे त्याच्यापेक्षा आत्मा भिन्न आहे. आम्हा आता एखाद्याला असा प्रश्न पडू शकतो की जे जे कळतं, जे जे विदित आहे त्याच्यापेक्षा, आणि विदित शब्दाचा आपल्या सोप्या शब्दात अजून एक समानार्थी शब्द आहे की जे जे ज्ञात आहे त्याच्यापेक्षा जर आत्मा वेगळा असेल तर मग आत्मा अज्ञात आहे का, असा प्रश्न यायला पाहिजे. मग त्याच्या पुढे आपल्याला श्रुती म्हणते की अविदितात अधि. अधि शब्दाचा अर्थ आहे वरचा, सुपेरियर, वरच्या पायरीवरचा. अविदित आहे त्याच्यापेक्षाही तो अन्य आहे किंवा भिन्न आहे. म्हणजे ज्ञात आहे त्याच्याही पेक्षा तो वेगळा आहे, आणि अज्ञात आहे त्याच्याही पेक्षा तो वेगळा आहे. कारण की ज्ञात आणि अज्ञात या ज्या दोन्ही संकल्पना आहेत त्या आपल्या दोन्ही संकल्पना या शरीर, देह, इंद्रिय सापेक्ष आहेत. शरीराच्या, देहाच्या, इंद्रियाच्या माध्यमातून काहीतरी पाहिलं, ऐकलं ते ज्ञात, आणि जे पाहिलं ऐकलं नाही ते अज्ञात. या दोन्हींच्या पेक्षा हा आत्मा भिन्न आहे अशी इथे कारण मीमांसा चालू आहे. आणि मूळ चरण काय आहे की कळले ऐसेही घडेना. अशा पद्धतीने हे आत्मस्वरूप आहे, म्हणून त्याचं कळणं किंवा प्रत्यक्ष अनुभव येणं आणि त्या अनुभवाचं वर्णन करणं हे त्याच्यामुळे अत्यंत कठीण आहे. मग विदित आणि अविदित याचं अजून पुढे थोडंसं वर्णन करतात की विदित अजून एक त्यांनी पॅरलल वापरलं आहे की जे जे आपल्याला जाणण्यासारखं योग्य आहे, हे दृश्य विश्व, हे सगळं त्याज्य आहे असं भगवान शंकराचार्य म्हणतात, मी म्हणत नाही. ते म्हणतात की हेय आहे, ही दृश्य सृष्टी संपूर्ण हेय, हेय म्हणजे त्याज्य आहे. आता पुढे त्यांनी म्हटलंय की आत्मा हेय नाही म्हणजे त्याज्य नाही, आणि उपादेय नाही म्हणजे प्राप्य सुद्धा नाही. समजावून घेऊया थोडं. हेय नाही आणि उपादेय नाही, त्याज्य नाही आणि प्राप्य नाही, असं का बरं म्हटलेलं आहे? असे दृश्य सृष्टी सगळीच्या सगळी त्याज्य आहे, आयफोन सकट, BMW सकट. काय म्हटलं? दृश्य सृष्टी सगळी त्याज्य आहे, पण त्याच्यापेक्षा हा आत्मा भिन्न आहे, त्यामुळे आत्म्याचा त्याग करता येत नाही. हा पहिला भाग. मग जर आत्म्याचा त्याग करता येत नसेल तर मग आत्म्याची प्राप्ती करता येते का? तर ते म्हणतात की आत्म्याची प्राप्ती सुद्धा करता येत नाही. का बरं आत्म्याची प्राप्ती करता येत नाही किंवा का बरं आत्म्याचा त्याग करता येत नाही? कारण की आपण ज्या वस्तूचा त्याग करतो किंवा ज्या वस्तूची प्राप्ती करतो ती आपल्यापेक्षा भिन्न असते. आणि ज्या तत्वाचा आपला अभ्यास चालू आहे ते मी आहे, मग मला माझा त्याग किंवा माझी प्राप्ती कशी करता येईल?
मग त्यागही करता येत नाही, प्राप्तीही करता येत नाही. ज्ञात आहे असंही नाही, अज्ञात आहे असंही नाही. असा जो मी आहे त्याला चैतन्य स्वरूप परमात्मा म्हणतात, त्याला सच्चित आनंद म्हणतात. आणि तो मी आहे हा अनुभव घेतल्याशिवाय आपल्याला या जीवनामध्ये कुठल्याही दुसऱ्या माध्यमातून, कुठल्याही दुसऱ्या कृतीतून कितीही हातपाय मारले, असं एक मराठीमध्ये वाक्प्रचार आहे की लाथ मारेन तिथे पाणी काढेन. काय म्हणतात त्याला? कितीही आपण लाथा मारल्या तरी आपल्याला पूर्णत्व येणार नाही. पूर्णत्व येण्यासाठी फक्त पूर्ण तत्वाचा अनुभव घेणं हा एकच उपाय आहे. जे शब्दास आकळेना, शब्दे वीण सहसा कळेना, कळले ऐसेही घडेना, जये स्वरूपी अशी मूळ ओवी आहे. या सगळ्याचा सारांश म्हणून पुढे आत्मारामामध्येच अजून एक ओवी पुढच्या समासामध्ये समर्थांनी दिलेली आहे की बोलणे तितुके व्यर्थ जाते, परी बोलता बोलता अनुभवा येते. बोलण्याचा हा जो व्यवहार 1 तास समर्थ म्हणतात बोलणे तितके व्यर्थ जाते. आता सगळं बोलणं व्यर्थ जातं असा त्याचा अर्थ होत नाही, पण कुठलं बोलणं व्यर्थ आहे हा विवेक आपल्यामध्ये विकसित होणं अपेक्षित आहे. काय बोलावं आणि काय बोलू नये याचं नियंत्रण आपल्या वाणीवरती येणं अत्यंत आवश्यक आहे या मार्गामध्ये जर आपल्याला प्रगती करायची असेल तर. मग असे किती व्यर्थ बोलणं आहे ज्याच्यामध्ये आपण आपली एनर्जी किंवा ऊर्जा घालवतो का वापरतो. कितीतरी प्रकार, म्हणजे त्या आपल्या बोलण्यावरती जर आपण एक चिंतन करायचं ठरवलं तर 1 तासभर व्यर्थ बोलण्यावरती एक चिंतन करावं असं मला वाटलं इथे. असं विचारतात, सारे गमती जमती बघू थोड्याच्या, की कोणीतरी विचारतं की अहो शिवगडला अभ्यास वर्ग आहे, किती वाजता सुरू होणार आहे. अहो काय हल्ली सांगतो मी तुम्हाला, कुठलेच अभ्यास वर्ग वेळेवर सुरू होत नाही. मी आतापर्यंत 2-4 ठिकाणी गेले, 9चा वर्ग 10ला, 10चा वर्ग 11ला. एकालाही या भारतामध्ये कोणालाही वेळेची किंमत नाही, सगळे इंडियन स्टँडर्ड टाइमनी चालतात, कोणालाही शिस्त नाही. तुला प्रश्न काय विचारला होता? बोलणे तितुके व्यर्थ जाते. बऱ्याचदा असं होतं की घरामध्ये आई मुलाला रागवते किंवा वडील मुलाला रागवतात. त्या मुलाने चूक केली असेल आणि घरातली एक व्यक्ती रागवत असेल तर दुसऱ्या व्यक्तीने काय करणं अपेक्षित आहे? मुलाने जर चूक केली असेल आणि एक जण त्याला रागवत असेल तर दुसऱ्याने काय करणं अपेक्षित आहे? आपण काय करतो, नाही हो काय त्याचं एवढं एवढं कुठे रागवता, लेकरू आहे ते माझं लहान, त्याला पाठीशी घालतो. आपण जिथे शांत बसणं अपेक्षित आहे तिथे आपण बोलतो. 2 जण बोलत असतील की तिथे जाऊन आपण मध्येच मध्ये मध्ये प्रश्न विचारतो, काय हो काय बोलणं चालू आहे तुमचं, अगं ऐकलंस का वगैरे आपले कॉमन आहेत. निंदा करणे, गॉसिप करणे, जे विचारलं नाही ते बोलणे, जेवढं विचारलं आहे त्याच्यापेक्षा जास्त सांगणे, अशा जेवढ्या ठिकाणी आपण बोलणे तितुके व्यर्थ जाते, हे जे समर्थ म्हणतात हे आपल्यासारख्या प्रापंचिक चराट लावणाऱ्या लोकांसाठी आहे. परी बोलता बोलता अनुभवा येते. असे शब्द बोलावेत की ज्या शब्दांच्या बोलण्या ऐकण्याच्या व्यवहाराने आपली अनुभवाच्या दिशेने प्रगती होईल. आणि अशा पद्धतीने आपल्याशी बोलणारे किंवा बोलू शकणारं एकच तत्व या पृथ्वीवर आहे, जे भगवंतांनी फार कृपेने आपल्यासाठी निर्माण केलं आणि त्या तत्वाला गुरु तत्व असं म्हणतात. असं आहे की बाकी कितीही शब्दांचा आपण व्यवहार, व्यापार ऐकला, बोलला, चर्चा केली, डिस्कशन केलं, लिहिलं, वाचलं, ऐकलं, हे सगळे व्यवहार केले तरी शेवटी या कुठल्याही शब्दांनी आपलं समाधान होत नाही. समाधान होण्यासाठी, परिपूर्ण समाधान होण्यासाठी ज्या तत्वाकडे जाऊन आपल्याला शरण जावं लागतं, जिथे आपल्याला आपलं डोकं झुकवावं लागतं, त्या तत्वाला म्हणतात गुरु. गुरुवाक्य, आप्तवाक्य, शास्त्रवाक्य, संतवाक्य याचं या प्रांतामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. जेही खोजत ब्रह्मा थके, सुरवर मुनी अरुदेव. जेही खोजत ब्रह्मा थके, सुरवर मुनी अरुदेव. कहे कबीर सुन साधवा, कर सद्गुरु की सेव. मग हे तत्व जे वाणीच्या आकलनात येत नाही, जे कानांनी ऐकून कळत नाही, ज्याला डोळ्यांनी पाहता येत नाही, इतकं जिथे कठीण प्रांत आहे, जिथे आपल्या इंद्रियांचं कुठलंही बळ पुरत नाही, त्या तत्वाचा आपल्याला अनुभव यायचा असेल तर ज्यांनी त्या तत्वाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला
आणि अत्यंत कनवाळूपणे जे आपल्याला ते तत्व समजावून सांगतात. सद्गुरूंचं समजावून सांगणं हे केवळ एका हद्दीपर्यंत शब्दाच्या माध्यमातून असतं आणि ती हद्द संपली की मग गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यस्तु छिन्न संशयः. एक फार आवश्यक लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की अध्यात्म विद्येमध्ये जे ज्ञानाचं प्रदान आहे ते अनुभवाचं ज्ञान, विशेषतः अनुभवाचं ज्ञान हे कधीही शब्दाच्या माध्यमातून संक्रमित केलं जात नाही. शाब्दिक ज्ञान त्या तत्वाचं शब्दांच्या माध्यमातून संक्रमित केलं जातं, करणं शक्य आहे. परंतु आपण जेव्हा आपल्या सद्गुरूंच्या जवळ बसतो आणि ते काहीही बोलत नाहीत, जेव्हा ते मौनावस्थेत असतात, तेव्हा त्या मौनावस्थेतून त्या अनुभवाच्या विद्येचं सगळ्यात अधिक संक्रमण होतं. आम्ही गेलो होतो तिथे मुरगुडला, पण आमचे काका काही बोललेच नाहीत आमच्याशी. गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यस्तु छिन्न संशयः. शिष्य प्रश्न विचारत नाही, गुरु उत्तर देत नाही, परंतु तरी सगळ्या संशय, सगळ्या शंका मावळून जातात. असं ज्या तत्वाच्या ठिकाणी होतं ते गुरु तत्व आहे. म्हणून या प्रांतामध्ये सुरुवातीच्या काळात एका हद्दीपर्यंत शब्दाच्या, ग्रंथाच्या माध्यमातून अभ्यास करावा, प्रयत्न करावेत. पण हळूहळू हे बाकीचे सगळे प्रयत्न कमी करून सद्गुरूंनी जेवढी साधना दिलेली आहे त्याच साधनेवरती जर परिपूर्ण निष्ठा केली आणि एकाग्र चित्ताने ती साधना केली तर त्या तत्वापर्यंत घेऊन जाण्याचं सामर्थ्य सद्गुरूंनी दिलेल्या साधनेमध्ये आहे. म्हणून कर सद्गुरू की सेव. परत एकदा समर्थांची ओवी बघूया की जे शब्दास आकळेना, शब्दे वीण सहसा कळेना, कळले ऐसे ही घडेना, जय स्वरूपी श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ.